चला तर मग आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची पावभाजी सांगते। मी सर्वप्रथम फ्रेश भाज्या घेतल्या, बटाटा, फ्लॉवर आणि वाटाणा। त्या मी कुकरला लावल्या म्हणजे त्या पटकन होतील। इकडे फोडणी घ्यायला घेतली लगेचच। थोडंसं तेल, बटर टाकलं, त्यानंतर मी त्यामध्ये जिरे टाकले, मग लसूण टाकला। ते परतेपर्यंत मी बारीक केलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आधीच चॉप करून ठेवलेले होते, मग ते टाकले। टमाटर जास्त घातल्याने पावभाजीला जास्त चव येते। आणि मग नंतर ते परतून घेतले। परतून झाल्यावर मी त्यात मसाले टाकायला घेतले। लाल मिरची टाकली, थोडासा आगरी कोळी मसाला टाकला। नंतर माझ्या भाज्या उकडून झाल्या तर मग मी त्या मॅश केल्या। माझ्याकडे मॅशर नाही आहे, ते पोळ्या भाजायचं असतं, मी त्यानेच मॅश करून घेतलं। नंतर आपण टाकलेल्या मसाल्यामध्ये पावभाजी टाकून घेतली, म्हणजे पावभाजी मसाला आणि त्या उकडलेल्या भाज्या टाकून घेतल्या, त्या छान एकत्र केल्या। आणि नंतर पावभाजी एंडिंगला मसाला टाकला थोडासा आणि मीठ टाकलं, कारण की मला थोडंसं कमी लागत होतं म्हणून मी परत एकदा टाकलं। आणि नंतर परत एकदा बटर टाकला। बटरनी ना पावभाजीची चव जास्त वाढते म्हणून मी बटर जास्तच टाकते। नंतर कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि मग नंतर मी पाव गरम करायला घेतले, कारण मयूर आणि आयशाला भूक लागलेली होती आणि मला वेळ झाला होता हे करता करता, म्हणून मी पाव गरम करायला घेतले आणि त्यांना पटपट वाढायला घेतलं। आणि पावभाजीला आहे ना बटर टाकलं ना की जास्त चव वाढते। आणि तसंच फ्रेश भाज्या घ्यायच्या पावभाजी करताना। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा।